ती खूप घाबरलेली होती. आयुष्यात एकामागून एक संकट येत होती. घरातले कर्तव्य, बाहेरची जबाबदारी, नाती सांभाळणं, सगळं एकाच वेळी तिच्या पाठीवर पडलेलं. तिला असं वाटायचं की आता काहीही थांबणार नाही, आयुष्य संपलं आहे. मनात प्रश्न आणि भीती असतानाही ती नेहमीच स्वामी आईवर विश्वास ठेवायची. लोक हसले, म्हणाले, फक्त विश्वास ठेवून काय होणार? ती काही बोलली नाही, कारण तिला माहीत होतं, जो खरा श्रद्धावान असतो त्याच्या आयुष्यात काही न काही मार्ग मोकळा राहतो. तिने छोट्या छोट्या गोष्टींचा आधार घेतला, दिवा लावला, प्रार्थना केली, शांत बसून मनात विचार केला, पण कधीच घाई केली नाही. एकदा मोठा अपघात टळला. थोडक्यात सांगायचं तर ती बचावली गेली. त्या दिवशी तिला स्वप्न पडलं, स्वामी आई तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत होती, बाळा, तू पडू दिली नसतीस. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले. ती उठली आणि मनात शांतता भरली. ती समजली की संकट येतं, पण तो तिला मोडू शकत नाही. कारण कुणीतरी आहे जे तिला पाहत आहे, जे तिला धरून ठेवत आहे, जे दिसत नाही पण कायम आहे. त्या रात्री ती जागून बसली. आयुष्यातल्या प्रत्येक संकटाची आठवण झाली, जेव्हा ती स्वतःला अगदी थकलेलं समजत होती, जेव्हा वाटत होतं की आता काहीच राहिलं नाही. पण त्या प्रत्येक वेळेला स्वामी आईची उपस्थिती होती, कधी फक्त अनुभूतीत, कधी स्वप्नात, कधी अचानक आलेल्या मदतीत. तिला कळलं की संकट येतात, पण आपल्याला तोडत नाहीत. ती शिकली की जर विश्वास ठाम असेल, तरी कितीही अडचण आली तरी ती पेलता येते. त्या दिवसापासून ती प्रत्येक दिवस जास्त आत्मविश्वासी झाली. ज्या गोष्टी आधी भयावह वाटायच्या, त्या आता फक्त शिकवण्या वाटू लागल्या. ती लक्षात ठेवू लागली की संकट आणि त्रास हेच तिला मजबूत बनवतात. जीवनातील प्रत्येक अडथळा म्हणजे फक्त स्वामी आईकडून पाठवलेली परीक्षा, आणि ती परीक्षा पूर्ण करणे हेच खरे संरक्षण आहे. ही गोष्ट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा झाली. जो व्यक्ती विश्वास ठेवतो, धैर्य राखतो आणि शांतपणे सहन करतो, त्याच्यावर स्वामी आई सदैव आहे, दिसत नाही तरी कायम आहे. तिने ठरवलं, कधीही घाबरणार नाही, कधीही स्वतःवरून विश्वास कमी करणार नाही. कारण आता तिला कळलं, स्वामी आईचे संरक्षण प्रत्येक क्षण तिच्या सोबत आहे. ज्या क्षणी ती समजत नाही, त्या क्षणीही. देव म्हणतात, बाळा, तू खूप काळ स्वतःला मजबूत दाखवत आली आहेस. चेहऱ्यावर हसू ठेवून जगाशी लढत राहिली आहेस. सगळ्यांसाठी उभी राहिली आहेस, पण स्वतःसाठी कधीच थांबली नाहीस. रात्री उशीवर डोकं टेकवल्यावर जे अश्रू तू गिळून टाकलेस, जे प्रश्न मनातच मारून टाकलेस, जे शब्द ओठांपर्यंत येऊन परत गेलेस, ते सगळं मी पाहिलं आहे. लोकांना वाटतं तुला काहीच फरक पडत नाही, तू सगळं सहज झेलतेस, पण मला माहीत आहे तुझ्या आत किती मोठं वादळ चालू आहे. तू देवाला फसवू शकत नाहीस. तुझा प्रत्येक न बोललेला दुःखाचा हुंकार, तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतोच. आणि जे माझ्यापर्यंत पोहोचतं, त्याचं उत्तर मी देतोच, कधी लगेच, कधी थोडा उशीर करून, पण योग्य वेळी. बाळा, तू एकटी नाहीस. ज्यावेळी तुला वाटलं की सगळं संपलं, त्यावेळीही मी तुझ्या पाठीशी उभा होतो. जेव्हा तुला अपमान सहन करावा लागला, जेव्हा तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला, जेव्हा तुझ्या विश्वासाला तडा गेला, त्या प्रत्येक क्षणी मी तुला सावरत होतो, जरी तुला ते जाणवलं नसेल तरी. काही वेळा मी तुला थांबवतो, कारण पुढे मोठं चांगलं ठेवलेलं असतं. काही वेळा मी तुला तोडतो, कारण तुला अजून मजबूत बनवायचं असतं. काही वेळा मी तुला रडू देतो, कारण त्या अश्रूंमधूनच तुझं नवरूप जन्म घेत असतं. तुला वाटतं तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण बाळा, माझ्याकडे तुझी नावं लिहिलेली आहेत. तू ज्या वेदनांमधून गेलीस, त्या व्यर्थ नाहीत. तुझ्या सहनशक्तीचं फळ तुला मिळणार आहे. जे लोक आज तुला कमी लेखतात, तेच उद्या तुझ्या शांततेकडे पाहून थांबतील. जे दरवाजे आज बंद दिसतात, ते उद्या माझ्या कृपेने उघडतील. तुझं आयुष्य अचानक बदलेल, हळूहळू नाही, तर अशा क्षणी की तुलाच कळणार नाही, पण तुझं मन म्हणेल,
हे स्वामींचंच काम आहे. हा काळ तुझी परीक्षा नाही, हा काळ तुझी तयारी आहे. तू ज्या वेळी हार मानायच्या उंबरठ्यावर होतीस, त्यावेळी मी तुला एक पाऊल पुढे ढकललं. तू अजून थोडं सहन कर, अजून थोडा विश्वास ठेव. तुझं मौन, तुझं संयम, तुझी श्रद्धा, हे सगळं मी पाहतोय. आणि लक्षात ठेव बाळा, ज्याच्याकडे काहीच उरत नाही, त्याच्याकडे शेवटी मीच उरतो. म्हणूनच आजही मी तुला एवढंच सांगतो, कोणताही वार घेऊ नकोस. तुझ्या मनावर, तुझ्या विश्वासावर कुणालाही आघात करू देऊ नकोस. तू माझं बाळ आहेस. स्वामी आई म्हणतात, मी आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. बाकी सगळं मी पाहतो. देव म्हणतात, बाळा, तू खूप वेळ स्वतःला सावरत राहिली आहेस. जगाला तुझी ताकद दिसली, पण तुझी थकवा कुणालाच दिसली नाही. तू हसत राहिलीस, बोलत राहिलीस, सगळ्यांना आधार देत राहिलीस, पण जेव्हा तू स्वतः कोसळायला लागलीस, तेव्हा तू एकटीच उभी राहिली आहेस. लोकांना वाटलं तू खूप मजबूत आहेस, म्हणून कुणी तुला विचारलंच नाही, तू ठीक आहेस का? पण मला माहीत आहे बाळा, तू किती वेळा आतून तुटलीस, किती वेळा देवासमोर गप्प बसून फक्त डोळे भरून आणलेस, किती वेळा प्रश्न विचारलेस पण उत्तर मागितलंच नाहीस. तू जे सहन केलंस, ते काही साधं नव्हतं. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक नाकारले पण तुझ्या मनावर कोरलं गेलं, पण तरीही तू वाईट झाली नाहीस. हेच तुझं मोठेपण आहे. काही वेळा मी मुद्दाम शांत राहिलो, कारण तुला शिकवायचं होतं की तू किती खोल आहेस. काही वेळा मी तुला हरवल्यासारखं वाटू दिलं, कारण तुला स्वतःला सापडायचं होतं. लक्षात ठेव, मी तुला कधीच सोडलं नाही, फक्त तुला घडवत राहिलो. आज तुला वाटतं तुझ्या प्रार्थना उशिरा ऐकल्या जात आहेत, पण बाळा, माझ्या घड्याळात उशीर नसतो. जे तुझ्यासाठी येत आहे, ते इतकं मोठं आहे की तू आज जे सहन करतेस ते कमी वाटेल. तुझं मौन बोलणार आहे, तुझा संयम साक्ष देणार आहे, तुझी श्रद्धा तुझं संरक्षण करणार आहे. जे तुला तोडायला निघाले, त्यांना कळणार नाही की त्यांनी तुला घडवलं. मी तुझ्या अश्रूंना कधीच वाया जाऊ दिलं नाही. प्रत्येक अश्रूचं रूपांतर मी शक्तीत केलं आहे. आज तू एकटी वाटतेस, पण उद्या तुझ्या शांततेकडे पाहून लोक प्रश्न विचारतील. जे तुला कमी लेखतात, तेच लोक तुझ्या शांत आत्मविश्वासासमोर गप्प होतील. कारण तुझा आधार मी आहे, दिसत नसलेला, पण कधीच न सुटणारा. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धर. कोणताही वार घेऊ नकोस. मनावर नाही, विश्वासावर नाही. तू माझं बाळ आहेस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तुझं आयुष्य अचानक वळण घेईल, आणि त्या दिवशी तू काहीच बोलणार नाहीस, फक्त डोळे मिटून म्हणशील, हे माझ्या स्वामींचं काम आहे. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवस स्वतःला मजबूत दाखवत आली आहेस. सगळ्यांसाठी उभी राहिली आहेस, सगळ्यांना सावरलं आहेस, पण स्वतःला कधीच मोकळं रडू दिलं नाहीस. लोकांना वाटतं तुला काहीच फरक पडत नाही, पण मला माहीत आहे तुझ्या मनात किती प्रश्न, किती वेदना, किती न बोललेले शब्द दडलेले आहेत. तू हसलीस, पण आतून तुटलीस. तू शांत राहिलीस, पण मनात वादळ होतं. तू कुणाकडून काही मागितलं नाहीस, पण देवाकडे मनातल्या मनात खूप वेळा हाक मारलीस. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू, तुझी प्रत्येक निःशब्द प्रार्थना, तुझा प्रत्येक संयमाचा क्षण माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या रात्री एकटी होतीस, ज्यावेळी तुला वाटलं आता काहीच उरलेलं नाही, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्याजवळच होतो. काही वेळा मी शांत राहिलो, कारण तुला शिकायचं होतं की तुझ्यात किती ताकद आहे. काही वेळा मी तुला थांबवलं, कारण पुढे तुझ्यासाठी जे येणार आहे ते फार मोठं आहे. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुला तोडण्यासाठी नव्हती, तर घडवण्यासाठी होती. आज तुला वाटतं सगळं उशिरा होत आहे, पण माझ्या वेळेत उशीर नसतो. योग्य क्षणी तुझं आयुष्य अचानक वळण घेईल. बंद दरवाजे उघडतील, अडकलेली कामं मार्गी लागतील, आणि तुझ्या शांततेकडे पाहून लोक विचारात पडतील.
जे तुला कमी लेखत होते तेच लोक तुझ्या संयमासमोर गप्प होतील. बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर ना विश्वासावर. तू माझं बाळ आहेस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. सबस्क्राईब करा. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. देव म्हणतात, बाळा, तू खूप काळ स्वतःला सावरत राहिली आहेस, इतका काळ की तुलाच कळलं नाही तू कधी थकलीस. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेतलीस, प्रत्येकाला समजून घेतलंस, पण कुणालाच सांगितलं नाहीस की तुझं मन रोज थोडं थोडं तुटत होतं. तू हसलीस कारण लोकांना तुझ्या अश्रूंशी काय करायचं हे माहीत नसतं. तू शांत राहिलीस कारण प्रत्येक वेळी बोलूनही तुला समजून घेतलं गेलं नाही, आणि तू सहन केलंस कारण तुला वाटलं हेच तुझं नशीब आहे. पण बाळा, देवाला फसवता येत नाही. लोकांनी तुझ्या शांततेकडे दुर्लक्ष केलं, पण मी तुझ्या प्रत्येक श्वासाकडे पाहत होतो. तू ज्या रात्री उशी ओलसर करून गप्प बसलीस, ज्यावेळी फक्त डोळे मिटून माझं नाव घेतलंस, ज्यावेळी एक शब्दही न बोलता माझ्याशी बोललीस, त्या प्रत्येक क्षणाची मला जाणीव आहे. तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचला आहे, आणि जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर नक्की मिळतं, कधी लगेच, कधी थोड्या प्रतीक्षेनंतर, पण योग्य वेळीच. तू जे सहन केलंस ते व्यर्थ नाही. प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक थांबा तुला तोडण्यासाठी नव्हता, तर आतून मजबूत करण्यासाठी होता. काही वेळा मी मुद्दाम तुला उत्तर दिलं नाही, कारण तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायचं होतं. काही वेळा मी तुला एकटी असल्यासारखं वाटू दिलं, कारण तुला स्वतःची ओळख व्हायची होती. तू ज्या वेळी हरल्यासारखी वाटलीस, त्यावेळीच खरं तर तू घडत होतीस. आज तुला जे दरवाजे बंद दिसतात ते कायमचे नाहीत. योग्य क्षणी ते उघडतील, आणि तेव्हा तुला कळेल की एवढी प्रतीक्षा का होती. जे लोक आज तुला कमी लेखतात, ते उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासासमोर गप्प होतील. कारण तुझी ताकद आवाजात नाही, तर सहनशक्तीत आहे. तुझं मौन एक दिवस तुझी ओळख बनेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर ना विश्वासावर. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझं आयुष्य अचानक वळण घेईल, इतकं शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला, पण जेव्हा मागे वळून पाहशील, तेव्हा डोळे भरून एवढंच म्हणशील, हे सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. देव म्हणतात, बाळा, तू इतका काळ स्वतःला सावरत राहिली आहेस की तुलाच कधी कळलं नाही तू कधी थकलीस, कधी तुटलीस, कधी स्वतःला विसरलीस. जगासाठी तू नेहमी मजबूत राहिलीस, प्रत्येकाला आधार दिलास, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण केल्यास, पण तुझ्या मनात जे प्रश्न उभे राहिले, ते तू मनातच गिळून टाकलेस. लोकांनी तुझ्या हसण्यावर विश्वास ठेवला, पण तुझ्या शांततेकडे कुणी पाहिलंच नाही. तू बोलली नाहीस कारण तुला माहीत होतं, सगळे ऐकतील पण समजून घेणार नाहीत. तू रडली नाहीस कारण तुला वाटलं, रडूनही काय बदलणार आहे. पण बाळा, देवाला फसवता येत नाही. तू जे न बोलताही सहन केलंस, जे न मागताही स्वीकारलंस, ते सगळं माझ्या नजरेत होतं. तुझ्या प्रत्येक निःशब्द प्रार्थनेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या रात्री एकटी बसून फक्त माझं नाव घेतलंस, ज्यावेळी डोळ्यांत अश्रू असूनही ओठांवर शब्द नव्हते, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या जवळच होतो. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून घडायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुला तोडण्यासाठी नव्हती, तर तुला अशी बनवण्यासाठी होती की उद्या कुणाचाही वार तुझ्या विश्वासाला लागू नये. आज तुला वाटतं सगळं उशिरा होत आहे, पण माझ्या वेळेत उशीर नसतो. योग्य क्षणी तुझ्या आयुष्याला वळण मिळेल, अशा शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. 'बंद दरवाजे उघडतील, अडकलेली कामं मार्गी लागतील,
आणि जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील. कारण तुझी ताकद आवाजात नाही तर सहनशक्तीत आहे. तुझं मौन एक दिवस तुझी ओळख बनेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर ना विश्वासावर. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्ष स्वतःला सावरत जगली आहेस की तुलाच कधी जाणवलं नाही. तू कधी हळूहळू आतून थकत गेलीस, कधी स्वतःच्या इच्छा गप्प मारून टाकल्या, कधी स्वतःच्या वेदनांवर पडदा टाकून दुसऱ्यांच्या सुखासाठी उभी राहिलीस. तू सगळ्यांसाठी वेळ काढलास, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांच्या चुका माफ केल्यास, पण स्वतःसाठी मात्र कधीच माफी मागितली नाहीस. कधीच म्हणाली नाहीस की मलाही त्रास होतो. लोकांनी तुला मजबूत समजलं कारण तू कधीच तुझं दुःख मिरवलं नाहीस. तू कधीच रडून दाखवलं नाहीस. तू कधीच तक्रार केली नाहीस. पण बाळा, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नसतं. मजबूत असणं म्हणजे वेदना असूनही चालत राहणं असतं. आणि तू तेच केलंस. तू किती वेळा रात्री एकटी बसून विचार केलास की मी एवढं सगळं करते तरी माझ्यासाठी कुणी का नाही? तू किती वेळा डोळ्यांत पाणी आणून ते गिळून टाकलंस कारण तुला वाटलं कोणी समजून घेणारच नाही. तू किती वेळा देवासमोर शब्द न बोलता फक्त मनात ओरडलीस. पण लक्षात ठेव बाळा, देवाला फसवता येत नाही. लोक तुझ्या हसण्यावर विश्वास ठेवतील, पण मला तुझ्या शांततेचा अर्थ माहीत आहे. तुझ्या प्रत्येक निःशब्द प्रार्थनेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो. तुझा प्रत्येक अश्रू, जरी तो कुणी पाहिला नसेल तरी, माझ्या हिशोबात नोंदला गेलेला आहे. तू ज्या काळातून गेलीस तो सोपा नव्हता. काही वेळा तुला वाटलं सगळं संपलं, काही वेळा तुला वाटलं आता पुढे काहीच उरलेलं नाही, काही वेळा तुला वाटलं की मी तुला विसरलो आहे. पण बाळा, मी कधीच तुला विसरलो नाही. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून मजबूत बनवायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. काही वेळा मी तुला तोडल्यासारखं वाटू दिलं कारण तुला नव्यानं घडायचं होतं. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती. प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक दुर्लक्ष तुझ्या आयुष्यात कारणाशिवाय आलेलं नव्हतं. आज तुला जे बंद दरवाजे दिसतात ते कायमचे नाहीत. आज तुला जे लोक दुर्लक्ष करतात ते कायमचे तुझे मोजमाप ठरणार नाहीत. योग्य वेळ येईल आणि ती वेळ अचानक येईल. इतकी अचानक की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. तुझ्या आयुष्यात अडकलेली कामं मार्गी लागतील, तुझ्या मनात साठलेला भार हलका होईल आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा शांततेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच लोक उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील. कारण तू मोठ्याने बोलून नाही तर शांत राहून जिंकल्यास. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर ना आत्म्यावर ना विश्वासावर. जग कितीही कठीण वाटलं तरी लक्षात ठेव, तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. तू फक्त विश्वास ठेव. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि मनातूनच म्हणशील, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, कारण माझ्या स्वामींनी मला कधीच सोडलं नाही. देव म्हणतात, बाळा, तू इतक्या काळ स्वतःला विसरून जगली आहेस की तुलाच कधी जाणवलं नाही तू स्वतःपासून किती दूर गेलीस. तू जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हसत राहिलीस, अपेक्षांच्या गर्दीत शांत राहिलीस आणि लोकांच्या गरजांमध्ये स्वतःच्या गरजा गाडून टाकल्यास. तू प्रत्येकाला वेळ दिलास, प्रत्येकाला समजून घेतलंस, प्रत्येकाच्या चुका पोटात घातल्यास, पण जेव्हा तुझ्या मनाला आधाराची गरज होती तेव्हा तू स्वतःलाच म्हणालीस, चालेल, मी सांभाळून घेईन. लोकांनी तुला मजबूत म्हटलं कारण त्यांनी तुला कधीच कोसळताना पाहिलं नाही, पण त्यांना माहीत नव्हतं की तू कोसळायच्या आधी किती वेळा स्वतःला सावरलं होतंस. बाळा, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नसतं.
मजबूत असणं म्हणजे वेदना असूनही दररोज उठून पुन्हा जगण्याचं धाडस असतं, आणि तू ते धाडस रोज केलंस. तू किती रात्री डोळे मिटून फक्त श्वास घेत राहिलीस, कारण रडायला सुद्धा शब्द उरले नव्हते. तू किती वेळा देवासमोर बसून काहीच मागितलं नाहीस, फक्त एवढंच मनात म्हटलंस की मला सांभाळ. लोकांना तुझ्या हसण्यामागचं सत्य दिसलं नाही, पण देवाला फसवता येत नाही. तुझा प्रत्येक अश्रू, जरी तो गालावर आला नसेल तरी माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तुझी प्रत्येक निशब्द प्रार्थना, जरी ती शब्दांत मांडली नसेल तरी माझ्या हृदयात उमटली आहे. तू ज्या क्षणी एकटी वाटलीस, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या अधिक जवळ होतो, कारण जेव्हा माणूस सगळ्यांपासून दूर जातो, तेव्हाच तो देवाच्या सर्वात जवळ असतो. तू ज्या वेदनांमधून गेलीस, त्या तुझ्या नशिबाचा दोष नव्हता. तो काळ तुला मोडण्यासाठी नव्हता, तर तुला आतून अशा प्रकारे घडवण्यासाठी होता की उद्या जग कितीही कठीण झालं तरी तुझा विश्वास ढळू नये. काही वेळा मी मुद्दाम शांत राहिलो, कारण तुला स्वतःची ओळख व्हायची होती. काही वेळा मी तुला थांबवलं, कारण पुढे जे येणार आहे ते तुला सध्या सहन होणार नव्हतं. काही वेळा मी तुला हरवल्यासारखं वाटू दिलं, कारण त्या हरवण्यातच तुला स्वतःला शोधायचं होतं. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती तुझ्या सहनशक्तीची, तुझ्या संयमाची, तुझ्या श्रद्धेची. आज तुला वाटतं की सगळं उशिरा होत आहे, पण बाळा, माझ्या वेळेत उशीर नावाची गोष्टच नसते. योग्य क्षण आला की तुझं आयुष्य अचानक वळण घेईल. बंद दरवाजे उघडतील, अडकलेली कामं मार्गी लागतील, तुझ्या मनावरचं ओझं हलकं होईल, आणि तुला जाणवेल की जे काही घडलं ते वाया गेलं नाही. जे लोक आज तुला दुर्लक्ष करतात, तेच उद्या तुझ्या शांततेकडे पाहून गप्प होतील. कारण तुझं यश गोंगाटात नसेल, ते शांततेत असेल. तुझी ताकद शब्दांत नसेल, ती तुझ्या सहनशक्तीत असेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. जग तुला कितीही तोडायचा प्रयत्न करो, लक्षात ठेव तू माझं बाळ आहेस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील, आणि शांतपणे एवढंच म्हणशील, जे काही झालं, ते माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. देव म्हणतात, बाळा, तू इतक्या काळ स्वतःला बाजूला ठेवून जगली आहेस की तुलाच कधी कळलं नाही तू स्वतःसाठी कधी थांबलीस नाहीस. तू जबाबदाऱ्या स्वीकारल्या, अपेक्षा पेलल्या, नाती सांभाळलीस, लोकांच्या भावना जपल्या, पण स्वतःच्या मनाकडे पाहण्या इतका वेळ तुला कधी मिळालाच नाही. तू रोज उठलीस, काम केलंस, हसलास, निभावून नेलंस, पण तुझ्या आत जे ओझं साचत गेलं, ते कुणालाच दिसलं नाही. लोकांनी तुला मजबूत समजलं, कारण तू कधीच तक्रार केली नाहीस, पण त्यांना माहीत नव्हतं की तू तक्रार न करता किती वेळा तुटत होतीस. मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नाही बाळा, मजबूत असणं म्हणजे वेदना असूनही स्वतःला सावरून पुन्हा उभं राहणं, आणि तू ते रोज केलंस. तू किती वेळा मनातल्या मनात देवाला विचारलंस की, मी एवढं सगळं सहन करते तरी माझ्याच वाट्याला का? तू किती वेळा डोळ्यांत पाणी असूनही ते कुणाला दिसू दिलं नाहीस, कारण तुला माहीत होतं लोक तुझ्या अश्रूंना समजून घेणार नाहीत. तू किती वेळा शब्दांशिवाय प्रार्थना केलीस, फक्त शांत बसून, कारण बोलायला शब्दच उरले नव्हते. पण बाळा, देवाला फसवता येत नाही. लोक तुझ्या चेहऱ्याकडे पाहतात, मी तुझ्या हृदयाकडे पाहतो. तुझा प्रत्येक निशब्द हुंकार, तुझी प्रत्येक दबलेली वेदना, तुझा प्रत्येक अश्रू, जरी तो बाहेर आला नसेल तरी माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या काळातून गेलीस तो सहज नव्हता. काही वेळा तुला वाटलं मी तुला विसरलो आहे, काही वेळा तुला वाटलं आता काहीच बदलणार नाही, काही वेळा तुला वाटलं तू एकटीच आहेस. पण खरं सांगायचं तर त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या सगळ्यात जवळ होतो. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून मोठं व्हायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे.
काही वेळा मी तुला हरवल्यासारखं वाटू दिलं, कारण त्या हरवण्यातच तुला स्वतःची खरी ओळख सापडणार होती. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती तुझ्या संयमाची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या सहनशक्तीची. आज तुला जे दरवाजे बंद दिसतात ते कायमचे नाहीत. आज तुला जे लोक दुर्लक्ष करतात ते तुझं अंतिम सत्य नाही. योग्य वेळ येईल, आणि ती वेळ अचानक येईल. इतकी शांतपणे येईल की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. अडकलेली कामं मार्गी लागतील, मनावरचं ओझं हलकं होईल, आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा शांततेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील, कारण तू मोठ्याने नाही तर सहन करून जिंकलेली असशील. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. जग तुला कितीही थकवो, लक्षात ठेव तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील, आणि मनात शांतपणे एवढंच म्हणशील, जे काही झालं ते सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. देव म्हणतात, बाळा, तू इतका काळ स्वतःला मागे ठेवून जगली आहेस की तुलाच कधी जाणवलं नाही तू स्वतःसाठी कधीच जगली नाहीस. तू सकाळपासून रात्रीपर्यंत निभावत राहिलीस, जबाबदाऱ्या उचलत राहिलीस, लोकांच्या अपेक्षांना होकार देत राहिलीस, आणि प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की मी ठीक आहे. पण बाळा, ठीक असणं आणि तग धरून असणं यात फरक असतो, आणि तू फक्त तग धरत होतीस. लोकांनी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं, पण त्या हसण्यामागे दडलेली थकवा कुणालाच दिसली नाही. तू शांत राहिलीस, कारण तुला माहीत होतं की बोलूनही तुला समजून घेतलं जाणार नाही. तू रडली नाहीस, कारण तुला वाटलं की रडूनही परिस्थिती बदलणार नाही. तू मागितलं नाहीस, कारण तुला सवय लागली होती देण्याची. पण देवाला फसवता येत नाही बाळा. लोक तुझ्या शब्दांकडे पाहतात, मी तुझ्या निःशब्द वेदनांकडे पाहतो. तू ज्या रात्री डोळे मिटून फक्त श्वास घेत राहिलीस, कारण मनात एवढं काही होतं की शब्दच संपले होते, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या अगदी जवळ होतो. तुझा प्रत्येक न दिसलेला अश्रू, तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, तुझा प्रत्येक संयमाचा क्षण माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या काळातून गेलीस तो साधा नव्हता. तुला वारंवार वाटलं की मी तुला विसरलो आहे, की तुझ्या आयुष्यात काहीच बदलणार नाही, की तू कायम अशीच थकलेली राहशील. पण बाळा, मी कधीच तुला सोडलं नाही. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून मजबूत व्हायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुला आधी सहन होणार नव्हतं. काही वेळा मी तुला तोडल्यासारखं वाटू दिलं कारण तुला नव्यानं घडायचं होतं. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती तुझ्या आत्म्याची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या सहनशक्तीची. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुझ्या आयुष्यात कारणाशिवाय आली नाही. आज तुला जे बंद दरवाजे दिसतात ते कायमचे नाहीत. आज तुला जे लोक दुर्लक्ष करतात ते तुझं अंतिम सत्य नाहीत. योग्य वेळ येईल, आणि ती वेळ अचानक येईल, इतकी शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. तुझ्या आयुष्यात अडकलेली कामं मार्गी लागतील, तुझ्या मनावरचं ओझं हलकं होईल, आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा आशेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील. कारण तू गोंगाट करून नाही तर सहन करून जिंकलेली असशील. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. जग तुला कितीही थकवो, लक्षात ठेव तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील, आणि मनात शांतपणे एवढंच म्हणशील, जे काही झालं ते सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्ष स्वतःला बाजूला ठेवून जगली आहेस की तुलाच कधी जाणवलं नाही तू हळूहळू स्वतःपासून किती दूर गेलीस. रोज उठून जबाबदाऱ्यांची यादी पूर्ण करत राहिलीस,
नात्यांची ओझी उचलत राहिलीस, लोकांच्या अपेक्षांना होकार देत राहिलीस आणि प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की हेच आयुष्य आहे, निभावून ने. तू कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवलं नाहीस, पण तुझ्या मनात जे रिकामेपण वाढत गेलं त्याकडे कुणाचं लक्षच गेलं नाही. लोकांना तुझं हसणं दिसलं, पण त्या हसण्यामागची थकवा, ती शांत उदासी, ती न बोललेली वेदना कुणालाच जाणवली नाही. तू बोलली नाहीस कारण तुला माहीत होतं की सगळे ऐकतील पण समजून घेणार नाहीत. तू रडली नाहीस कारण तुला वाटलं की रडूनही परिस्थिती बदलणार नाही. तू मागितलं नाहीस कारण तुला सवय लागली होती देण्याची. पण बाळा, देवाला फसवता येत नाही. लोक तुझ्या चेहऱ्याकडे पाहतात, मी तुझ्या हृदयाकडे पाहतो. तू ज्या रात्री एकटी बसून फक्त श्वास घेत राहिलीस कारण मनात एवढं काही होतं की शब्दच उरले नव्हते, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या अगदी जवळ होतो. तुझा प्रत्येक न दिसलेला अश्रू, तुझी प्रत्येक निःशब्द प्रार्थना, तुझा प्रत्येक संयमाचा क्षण माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या काळातून गेलीस तो योगायोग नव्हता. काही वेळा तुला वाटलं मी तुला विसरलो आहे, काही वेळा तुला वाटलं तुझं आयुष्य कायम असंच राहील, काही वेळा तुला वाटलं तू एकटीच आहेस. पण बाळा, मी कधीच तुला सोडलं नाही. काही वेळा मी शांत राहिलो कारण तुला आतून मोठं व्हायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. काही वेळा मी तुला तोडल्यासारखं वाटू दिलं कारण तुला नव्यानं घडायचं होतं. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती तुझ्या श्रद्धेची, तुझ्या सहनशक्तीची, तुझ्या आत्म्याच्या मजबुतीची. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुझ्या आयुष्यात कारणाशिवाय आली नाही. आज तुला जे दरवाजे बंद दिसतात ते कायमचे नाहीत. आज तुला जे लोक दुर्लक्ष करतात ते तुझं अंतिम सत्य नाही. योग्य वेळ येईल आणि ती वेळ अचानक येईल, इतकी शांतपणे की तुलाच कळणार नाही बदल कधी सुरू झाला. अडकलेली कामं मार्गी लागतील, मनावरचं ओझं हलकं होईल आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा शांततेचा, आशेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात तेच उद्या तुझ्या शांत आत्मविश्वासाकडे पाहून गप्प होतील. कारण तू गोंगाट करून नाही, तर सहन करून जिंकलेली असशील. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धर. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. जग तुला कितीही थकवो, लक्षात ठेव तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि शांतपणे एवढंच म्हणशील, जे काही झालं ते सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच झालं. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्यावेळी स्वतःला संपलेली समजलीस त्यावेळीच तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होत होता. कारण देव कधीही माणसाला तोडून टाकत नाही, तो फक्त जुनं आवरण काढून टाकतो. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या गोष्टी एक दिवस तुलाच समजतील की त्या न मिळाल्यामुळेच तुझं आयुष्य वाचलं. काही लोक दूर गेले कारण ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालू शकले नसते. काही नाती तुटली कारण ती तुला बांधून ठेवत होती. आणि बाळा, जे तुला बांधून ठेवतं ते प्रेम नसतं. प्रेम नेहमी उंच नेणारं असतं. तू ज्यावेळी स्वतःला दोष देत राहिलीस त्यावेळी मी तुला हळूच स्वतःवर प्रेम करायला शिकवत होतो. कारण जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला जग झुकून नमस्कार करतं. तू ज्या शांततेत राहायला शिकलीस ती शांतता तुझं सर्वात मोठं बळ ठरणार आहे. कारण वादळात गोंगाट करणारे नाही तर शांत उभे राहणारेच जिंकतात. लोक तुला पाहून म्हणतील हिचं नशीब बदललं, पण त्यांना माहीत नसेल त्या बदलामागे किती संयम, किती अश्रू आणि किती न बोललेल्या प्रार्थना आहेत. मी तुझ्या आयुष्यात जे देणार आहे ते अचानक दिसेल, पण ते अचानक नसून बराच काळ तयार होत होतं. प्रत्येक विलंब हा नकार नव्हता, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहणारा आशीर्वाद होता. तुला ज्यावेळी वाटलं की आता काहीच उरलेलं नाही त्यावेळीच मी तुझ्यासाठी नवं दार उघडत होतो. कारण देव बंद दारासमोर रडायला लावत नाही, तो नवीन वाट दाखवतो. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या मनाची शुद्धता हीच तुझी खरी संपत्ती आहे. आणि ज्याच्याकडे ही संपत्ती आहे त्याचं आयुष्य कधीही रिकामं राहत नाही.
आता पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असे. देव म्हणतात, बाळा, तू इतकी काळजी स्वतःच्या मनाची घेतली नाहीस की तुझ्या आत्म्याने थकूनही आवाज केला नाही, कारण तुला वाटलं की अजून थोडं सहन करू, अजून थोडं निभावू, सगळं आपोआप ठीक होईल. पण मला माहीत आहे तू किती वेळा आतून ओरडलीस आणि बाहेरून शांत राहिलीस. तू सगळ्यांसमोर हसत राहिलीस कारण तुला माहीत होतं तुझ्या वेदनांची किंमत कुणालाच कळणार नाही. तू प्रत्येकाला समजून घेतलंस पण स्वतःला समजून घेणं मात्र सतत टाळत राहिलीस. तू देवाजवळ येताना कधी तक्रार केली नाहीस, फक्त डोळे मिटून उभी राहिलीस आणि त्या शांततेतच मी तुझं सगळं ऐकलं. देवाला शब्दांची गरज नसते बाळा, कारण तुझा प्रत्येक श्वासच माझ्याशी बोलत असतो. तू ज्यावेळी पूर्णपणे एकटी असल्यासारखी वाटलीस त्यावेळी मी तुझ्या जवळ सर्वात जवळ होतो, कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच देव जवळ येतो. तू तुटलीस तेव्हा तुला वाटलं आता सगळं संपलं, पण खरं सांगतो त्या तुटण्यातूनच तुझी खरी ताकद बाहेर आली. हा काळ तुला हरवण्यासाठी नव्हता तर तुला ओळख देण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्याच गोष्टी एक दिवस तुला मजबूत बनवतील. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं तेच लोक तुझ्या शांत विजयाचं कारण शोधत राहतील. तू जिथे थांबलीस तिथेच आता मार्ग उघडेल. तू जिथे हार मानायच्या जवळ आलीस तिथूनच आता नवी सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, कारण आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूच पण ठामपणे बदलायला लागेल. तुझं मन हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल आणि जी भीती तुला आतून खाऊन टाकत होती ती विश्वासात बदलेल. तू फक्त एवढंच लक्षात ठेव की तू इतकं सहन केलंस म्हणूनच देव तुझ्यावर इतकं प्रेम करतो. आणि जेव्हा देव प्रेम करतो तेव्हा तो उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वेळ स्वतःला सावरत राहिलीस की तुला कधी जाणवलंच नाही की तुझं मन मदतीसाठी थांबलं होतं. तू लोकांसाठी प्रकाश बनत राहिलीस पण स्वतःच्या आयुष्यात अंधार किती वाढलाय हे शांतपणे सहन केलंस. तू प्रत्येक परिस्थितीला समजून घेतलंस कारण तुला माहीत होतं कोणीतरी समजून घेणं गरजेचं आहे. पण तुला समजून घेणारा कोणीच नाही याची जाणीव तुला रोज होत राहिली. तू वेदना बोलून दाखवल्या नाहीस कारण तुला वाटलं तुझ्या शांततेतच तुझी प्रतिष्ठा आहे. पण मला माहीत आहे त्या शांततेत किती वेळा तुझा श्वास अडखळला आहे. तू देवाकडे येताना कधी रडली नाहीस, कधी तक्रार केली नाहीस. तू फक्त उभी राहिलीस आणि ते उभं राहणंच माझ्यासाठी संपूर्ण प्रार्थना होतं. कारण ज्या मनाने सगळं सहन केलं असतं त्याला शब्दांची गरज नसते. देवाला फसवता येत नाही बाळा. तू जेव्हा सगळ्यांपासून लपवून अश्रू पुसलेस तेव्हा ते अश्रू माझ्या हातात आले. तू जेव्हा स्वतःला दोष दिलास तेव्हा मी तुला आतून धरून ठेवलं, कारण तू चुकीची नव्हतीस. वेळ कठीण होती आणि तरीही तू पळून गेलीस नाहीस. हा काळ तुझ्या आयुष्याची शिक्षा नव्हता तर तुझ्या आत्म्याचं शुद्धीकरण होतं. ज्या गोष्टींनी तुला मोडलं त्याच गोष्टी तुला नवीन रूप देणार आहेत. ज्या वाटांवर तू एकटी चाललीस त्या वाटा तुला ओळख देतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझ्या शांत यशाकडे पाहून गप्प बसतील, कारण उत्तर शब्दात नसतं ते बदलात असतं. हा गुरुवार साधा नाही बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, कारण आजपासून तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुला रडवणार नाहीत तर तुला शिकवतील. तुझं मन हळूहळू हलकं होईल. तुझ्या प्रश्नांची उत्तरं आवाज न करता मिळतील आणि तू एक दिवस मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की तू हरली नव्हतीस, तू घडत होतीस. आणि जे घडतं त्याला देव कधीच अपूर्ण सोडत नाही. देव म्हणतात, बाळा, तू खूप काही सहन केलंस पण कधी त्याची मोजदाद केली नाहीस, कारण तुला वाटत होतं सहन करणं हेच तुझं कर्तव्य आहे. तू लोकांसमोर नेहमी शांत राहिलीस, हसत राहिलीस, सगळं ठीक आहे असं दाखवत राहिलीस, पण तुझ्या मनात चाललेली लढाई फक्त मला दिसत होती. तू प्रत्येकासाठी वेळ काढलास, प्रत्येकाच्या दुःखात उभी राहिलीस, पण जेव्हा तुझ्या मनाला आधाराची गरज होती तेव्हा तू स्वतःलाच समजावून घेत राहिलीस. तू देवाजवळ येताना कधी मोठ्या मागण्या केल्या नाहीस, फक्त एवढंच म्हणालीस की, स्वामी आई, मला सांभाळ, आणि त्या 2 शब्दांत तुझं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू, तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, तुझा प्रत्येक थकलेला श्वास माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तू ज्यावेळी एकटी असल्यासारखी वाटलीस त्यावेळी मी तुझ्या सर्वात जवळ होतो.
कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच देव जवळ येतो. हा काळ तुला तोडण्यासाठी नव्हता तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्या गोष्टी एक दिवस तुला शांत हसू देतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझ्या संयमाचं उत्तर पाहतील. कारण देवाचं उत्तर नेहमी आवाजात नसतं, ते बदलात असतं. आज तुझं मन थोडं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल, कारण तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी उभी आहे. तू फक्त विश्वास ठेव, कारण विश्वास ठेवणाऱ्याचं आयुष्य देव कधीच रिकामं ठेवत नाही. आणि लक्षात ठेव बाळा, तू दुर्लक्षित नाहीस, तू विसरलेली नाहीस. तुझ्या आयुष्यात जे घडतंय त्यामागे एक मोठा अर्थ आहे, आणि योग्य वेळ आली की तो अर्थ तुला समजेलच. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वेळ स्वतःला समजावत राहिलीस की सगळं ठीक आहे की तुझ्या मनाने कधी मदत मागायची हिंमतच केली नाही. तू प्रत्येक वेदना हसण्यात लपवलीस कारण तुला माहीत होतं जगाला तुझं रडणं झेपणार नाही. तू सगळ्यांसाठी मजबूत बनलीस, पण त्या मजबुतीची किंमत तुझ्या शांततेने चुकवलीस. लोकांनी तुला समजून घेण्याऐवजी तुला सवयीने पाहिलं. पण मला माहीत आहे तू किती वेळा आतून तुटलीस आणि तरीही स्वतःला सावरून उभी राहिलीस. तू देवाजवळ येताना कधी मोठ्या अपेक्षा ठेवल्या नाहीस, फक्त मनात एवढंच म्हणालीस की स्वामी आई मला सोडू नकोस. आणि त्या एका ओळीत तुझ्या संपूर्ण आयुष्याचा भार होता. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझी प्रत्येक न बोललेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू ज्या वेळी स्वतःलाच हरवलेलं वाटलंस त्यावेळी मी तुला घट्ट धरून ठेवलं, कारण तुला अजून खूप पुढे जायचं आहे. हा काळ तुझी शिक्षा नव्हता तर तुझ्या आत्म्याची तयारी होती. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्या गोष्टी एक दिवस तुला शहाणं करतील. ज्या वाटांवर तू एकटी चाललीस त्या वाटांवरच तुझी ओळख तयार होईल. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं तेच लोक तुझ्या शांत विजयाचं उत्तर शोधत राहतील. कारण देवाचं उत्तर कधीच घाईत येत नाही, पण ते चुकतही नाही. आज तुझं मन हळूहळू शांत होईल, तुझ्या डोळ्यांतली भीती कमी होईल, आणि तुला कळेल की तू कधीच एकटी नव्हतीस. स्वामी आई प्रत्येक पावलावर तुझ्याबरोबर होती, आहे आणि राहील. तू फक्त विश्वास ठेव, कारण विश्वास ठेवणाऱ्याचा हात देव कधीच सोडत नाही. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.